नमस्कार रसिक श्रोते हो. रूपा ही कथा आज आपण ऐकणार आहात. लेखक आहेत वसंत कानेटकर आणि कथासंग्रह हे हृदय कसे आईचे. जरा डोळे गरकावून तार स्वरात दरडावताच नि असतण्या सरसावून एकमेकांच्या मानगुटीला हात घालण्याचा नुसता आविर्भाव करताच बसच्या दाराशी गलका करणारी कॉलेजमधली तरुण पोरं 10 हात मागे सरली. मग सफाईने दार बंद करून घेत मी घंटीची दोरी खेचली आणि ओरडलो, चलो. जगन्नाथ हा सगळा प्रकार कुतूहलाने बघत होता. वाह. गाडी स्टार्ट करीत तो माझ्याकडे हसून उद्गारला, कंडक्टर असावा तर असा, नाहीतर तो धायगुडे. लेकाला 8 दिवस रडवला याच पोरांनी. अक्षरशः साले धिंड काढीत होती बिचाऱ्याची बसमधून. असं? कॅश मोजता मोजता विस्मय दर्शवून मी म्हटलं, तर काय, पोरं कसली माकडच ही. टपावर काय बसायची, दारात काय उभी राहायची, नाचायची काय, गायची काय, मुलींच्या अंगचटीला काय यायची, काही विचारू नका. खिडकीतून पिचकारी मारीत जगन्नाथ वडिलकीने म्हणाला, बाकी काही म्हणा शामराव, या अलीकडच्या पोरांच्यात काही शिस्त राहिली नाही. मी हुंकार देत तिकिटाचे नंबर टिपून घेऊ लागलो. अलीकडच्या म्हणजे किती अलीकडच्या रे बाबा, असा प्रश्न विचारायचं माझ्या अगदी ओठावर आलं होतं. हो, म्हणजे याच 4-5 वर्षांमधल्या पोरांची शिस्त बिघडत असली तर ती एक वस्तुस्थितीच होती. पण 8 वर्षांपूर्वी? या विचारात घोटाळत असतानाच माझा हिशेब मात्र चुकला. जगन्नाथची टकळी चाललीच होती. मी त्रासलो आणि ओरडलो, जग्या, जरा गप बसायला काय घेशील. जगन्नाथनं माझ्या मुद्रेकडे एकदा विस्मयानं वळून पाहिलं आणि म्हटलं, नको तर राहिलं. मग क्षणार्धातच तो पुन्हा म्हणाला, त्या डिसुजा फर्नांडिसची केस कळली का रे तुला शामराव. हो, तुटकपणे उत्तर देऊन मी जगन्नाथला पुन्हा एकदा गप्प केले. मग मात्र निमूटपणे ठरलेली वळणे घेत बस धावू लागली. बसच्या आतल्या बाजूला मी चौफेर नजर टाकली. बाकाबाकांवर चिमण्या चिवचिवत होत्या आणि उत्साहाची फुलपाखरं दृष्टीतून बागडत होती. मला 8 वर्षांपूर्वीचे दिवस आठवले. त्यावेळी एसटीची बस नव्हती, पण लक्ष्मीनारायण मोटार सर्व्हिसचा खटारा कॉलेजवरून गावात आणि गावातून कॉलेजवर खेपा मारीत असे. मला वाटतं बजाबा क्लीनर हाच त्यावेळचा ड्रायव्हर, कंडक्टर, डिव्हिजनल कंट्रोलर आणि सर्व काही. रोज बजाबाच्या मोटारीला हँडल मारावे लागे आणि तरी देखील ती प्रसन्न होत नसे. मग आम्ही पोरं फरलांगपर्यंत गाडी ढकलत घामाघूम झालो म्हणजे फर्र असा आवाज करीत गाडी चालू होई आणि बजाबा आतूनच पुकारीत असे, चला रे पोरांनो, बसा आत बसमध्ये. बजाबा वारला. त्याच्या कंपनीचे दिवाळे निघाले आणि आता कॉलेजही मोठे झाले होते. माझ्यासारखी माणसेही कॉलेजमध्ये कुठे उरली होती. सारा जमानाच बदलला. असले काही विचार मनात घोळत असतानाच बस कॉलेजच्या आवारात शिरली आणि वळण घेऊन थांबली. चिवचिवाट करीत मुले मुली खाली उतरली आणि धावत पळतच इमारतीत घुसली. मीही खाली उतरलो आणि सिगारेट शिलगावीत कॉलेजचे बदललेले हे नवीन विश्व, त्या नवीन इमारती, ती नवी क्रीडांगणे, सारे काही नवे नवे जुन्याच डोळ्यांनी बघू लागलो. जगन्नाथ म्हणाला, चहा प्यायला येतोस. मी विस्मयाने विचारले, चहा? कोणाकडे? तुझा माझा सासरा थोडाच चहाचा आंधण टाकून बसला इथे. जगू म्हणाला, सासरा कशाला हवा, झकास कॅन्टीनमध्ये जाऊन चहा पिऊ रे. कॅन्टीन? मग तुला काय वाटलं, पूर्वीचा पेशवाई थाट संपला बाबा, पहा तरी कॉलेजचे कॅन्टीन. बावचळल्यासारखी मुद्रा करून मी आसमंत न्याहाळू लागलो. इतक्यात कोणी एक थाटाच्या पोशाखातला देखणा प्राध्यापक माझ्या रोखाने येत ओरडून म्हणाला, अहो कंडक्टर, आज दुपारी स्पेशल गाड्या सोडण्याचा हुकूम मिळाला ना तुम्हाला. असे म्हणत तो माझ्यासमोर येऊन ठेपला. त्याला पाहताच मी हर्षाने पुढे आलो. कोण गंग्या? तू प्रोफेसर कधीपासून झालास? माझ्या डोक्याचे शिरस्त्राण काढून मी पुढे होताच गंगाधरने मला ओळखले. श्याम, तू की काय? तू या लाईनला केव्हा बदलून आलास? आज हा पहिल्यांदाच येतोय नव्हे का? मी त्याचा हात पकडीत उत्तरलो. गंगाधर म्हणाला,
MA झाल्यापासून मी इथंच आहे. यावर्षीच मला आजीव सेवक म्हणून घेण्यात आले. आणखी त्याने स्वतःबद्दल मला पुष्कळ काहीसे सांगितले. ते ऐकून मला गंगाधरचा हेवा वाटू लागला. पुष्कळशा हर्षाने व थोड्याशा असूयेने मी म्हटले, गंग्या, लेका भाग्यवान आहेस तू. सारे कसे झक्क जमले आहे बघ. आम्ही बसलो आहोत आपले रखडत. गंगाधर अभिमानाने हसला व म्हणाला, खरं म्हणजे माझ्या जागी आज तुझीच नेमणूक व्हायची. तू जरा नेट धरला असतास तर. मी विषादाने हसून म्हटले, जाऊ दे, त्यात काही अर्थ नाही. इतक्या दुरून प्रिन्सिपल साहेबांनी गंगाधरला पुकारले आणि तोही मग लगबगीने माझा निरोप घेऊन निघून गेला. मी माघारी फिरलो. जगन्नाथही स्थानापन्न झाला. गाडी सुरू झाली. तेवढ्यात धावत धावत 2 मुली आल्या आणि ओरडून ओरडून बस थांबवण्यासाठी इशारा करू लागल्या. मी घंटी खेचली आणि जगूने एक इरसाल शिवी हासडत बस उभी केली. त्या 2 मुलींना घेऊन बस गावाकडे धावू लागली. जगन्नाथ मला म्हणाला, हा प्रोफेसर तुझ्या ओळखीचा होता वाटतं. मी म्हटलं, तेवढ्याने जगन्नाथचे समाधान झाले नाही. त्याने पुन्हा विचारले, तुझी कुठली ओळख? नाखुशीने मी म्हटले, आम्ही दोघे एका वर्गात होतो. कुठे, शाळेत? कॉलेजमध्ये. जगन्नाथने मागे वळून डोळे विस्फारित विस्मयाने विचारले, शामराव, तू कॉलेजमध्ये होतास? पहिल्या वर्षाकरता. मग काय नापास झालास म्हणून सोडून दिलेस कॉलेज? तुझी काय कल्पना आहे माझ्याबद्दल? मी गुस्सात म्हणालो. परीक्षेत पहिल्या वर्गात पास झालो होतो मी. गंगाधरला देखील माझ्यापेक्षा कमी मार्क्स होते, आहे ठाऊक. मग कॉलेज का सोडलं बुवा? एसटीत शिरून तिकीटं फाडत बसण्याची ही अवदसा तुला का आठवली? मी हसलो आणि उत्तरलो, सुखासुखी का कुणी असल्या गोष्टी पत्करतो? तेवढ्या समोर आलेल्या एका कुत्र्याला वाचवण्यासाठी जगन्नाथाने भले मोठे वाकडे वळण झरकन घेतले आणि तोंडाने तो उद्गारला, हातचा आला. बसला बसलेल्या धक्क्याने आतल्या मुली वेड्या वाकड्या कलंडल्या आणि मी देखील समोरच्या उभ्या दांडीवर जाऊन आदळलो. मग माझ्या लक्षात आले की आत बसलेल्या मुलींचे पास तपासायचे राहिले आहेत. बस पुन्हा रस्त्याला लागताच मी सावरून उठलो आणि शिरस्त्याप्रमाणे हातातला पंच खटकावीत मुलींच्या जवळ गेलो. माझ्याकडे आपल्या टपोऱ्या डोळ्यांनी बघत त्यापैकी एक सडसडीत अंगाची मुलगी हसून म्हणाली, मला ओळखलं नाही तुम्ही? मी चमकून भानावर आलो आणि तिच्याकडे लक्षपूर्वक पाहिलं. क्षणार्धात ओळख पटताच मला ब्रह्मांड आठवलं. तुम्ही? आणि पुन्हा मी अडखळलो. होय, ती रूपाच होती यात शंका नाही. पण रूपाचा आवाज तर निराळा होता. शिवाय ती कितीतरी उंच होती. हिच्यापेक्षा काळी देखील होती आणि तिच्या डोळ्यांवर अखेर म्हणजे 2 वर्षांपूर्वी जेव्हा ती मला भेटली तेव्हा जाड भिंगांचा चष्मा देखील होता. मी असा विचार करीत होतो तेवढ्यात तिनंच माझी शंका दूर केली. ती म्हणाली, मला तुम्ही ओळखत नसाल. मी तुम्हाला मात्र ओळखलं. ताईची आणि तुमची ओळख होती, होय ना? मी विस्मयानं एकदम विचारलं, रूपा तुमची बहीण? तिनं हसून मान डोलावली आणि म्हटले, ताईशी तुम्ही पुष्कळ वेळा बोलत होता त्यावेळी मी तुम्हाला पाहिलं होतं. मी लहान होते तेव्हा, पण माझ्या पक्की लक्षात राहिली आहे तुमची ओळख. मी घाईनं विचारलं, कुठं आहे रूपा सध्या? काय करते? ती म्हणाली, इथेच आहे. माझ्या चेहऱ्यावरील विस्मयाचा भाव बघून तिची मुद्रा पालटली. ती एकदम गोरीमोरी दिसू लागली. हळूच तिनं मला विचारलं, ताईचं कळलं नाही तुम्हाला? मी लगबगीनं म्हटलं, होय, ऐकलं होतं पण. ती म्हणाली, महिन्यापूर्वीच तिला घटस्फोट मिळाला. मग आता? काही नाही, इथल्या 9 नंबरच्या शाळेत ती गाणं शिकवायला जाते. मी तिचा पास पंच करून दिला आणि परत दाराशी येऊन उभा राहिलो. बस धावत होती व माझ्या डोळ्यांसमोर भूतकाळही उलट्या पायानं धावत होता. तिने घटस्फोट घेतला असला तरी आता काय त्याचं? तिचं लग्न झालं नव्हतं त्यावेळी देखील जे घडू शकलं नाही ते. बाकी पहिल्यापासूनच मी मूर्ख मनुष्य आहे यात शंका नाही.
नुसती मनोराज्य करत बसायचं आणि अशक्यापुढे पाहून जिभल्या चाटायच्या, याची मला सवयच लागली आहे. आयुष्यात इतके फटके बसून माझी काही सवय गेली नाही. रूपानं घटस्फोट घेतला आहे हे क्षणापूर्वी मला समजलं आहे. त्यावर एवढं हुरळून जाण्यासारखं काय होतं? तिनं घटस्फोट घेतला म्हणजे का ती मला सांगून आली? पण तरी तेवढ्या सुतानं मी लग्नाचा मुहूर्त ठरवून अक्षत द्यायला सुद्धा निघालो. नव्हे, मुंडावळ्या बांधून मी बोहल्यावर देखील ठाकलो. तिच्या एका उत्तरात मी एवढा पल्ला मारला. असला आहे मी. खरं म्हणजे त्यावेळीच मला कळायला हवं होतं. रूपा कॉलेजमध्ये जाणारी महत्वाकांक्षी मुलगी आणि मी कोळपलेल्या महत्वाकांक्षेची राख कपाळाला फासून बसमध्ये तिकिटे फाडत गल्ला जमा करणारा एक यक्कश्चित कंडक्टर. आधी मी भलत्या वावड्या हवेत उडवायच्याच कशाला? माझे मन फणफणत उठले आणि म्हणाले, इतका उल्लूपणा काही माझ्या पदरात बांधू नकोस तू. तो सगळा इतिहास आठव पाहू एकदा. त्यातले बारीक सारीक तपशील न्याहाळून पहा बरं. फार दिवस झाले नाहीत त्याला. अवघी 5 वर्ष लोटली. त्यावेळी कंडक्टर म्हणून तू याच लाईनवर कामाला सुरुवात केली होतीस, होय ना? इतक्या मुली रोज येत होत्या, जात होत्या. इतक्यांची तुझी ओळख होती. मग ह्याच मुलीबद्दल असले कोमल पाझर भरभरून का वाहिले? त्याची कारणे स्वतःला तरी विचारशील की नाही? माझ्या मनातील फुत्कारात तथ्य आहे हे माझ्याही लक्षात आले. रूपाची आणि माझी ओळख केव्हा झाली हे मी आता साफ विसरलो आहे. मला आठवतं ते इतकंच की 5 वर्षांपूर्वी कॉलेजवर बसमधून जात येत असताना ती माझ्याकडे अत्यंत स्निग्ध दृष्टीने टक लावून बघत बसायची. प्रसंग असो, कारण असो वा नसो, मुद्दाम माझ्याशी ती बोलत राहायची. कॉलेजला जाणाऱ्या येणाऱ्या 2-3 बसेस, पण रूपा माझ्याच बसपुढे येऊन उभी राहायची. माझ्याच बसमध्ये येऊन बसायची. मग आमची ओळख झाली, मैत्री झाली आणि मग नको नको ते भाव मनात डोकवायला लागले. तिने मला एकदा घरी बोलावले होते. ती म्हणाली, माझ्या बाबांना एकदा तुम्हाला बघायचं आहे. त्या दिवशी मला हर्ष झाला होता. म्हणजे तिनं इतक्यात बाबांना देखील सांगून टाकलं वाटतं. पण माझं मन लागलीच विषण्णही झालं. तिचे वडील मला विचारतील, काय करता तुम्ही? कंडक्टर आहे मी. तुमचे प्रॉस्पेक्ट्स वगैरे? त्याला काय उत्तर द्यायचं? मग माझी मुद्रा बघण्यासारखी होईल. छे, सध्या नकोच. वर्षभरात घरचे स्थिरस्थावर झाले. भावंडांचा जरा जम बसला म्हणजे नोकरीला ठोकावा रामराम आणि मग तिला म्हणावे, मी होणार आहे प्रोफेसर. तोपर्यंत थांबायची तुझी तयारी आहे का? तुमच्यासाठी मी कल्पांतापर्यंत वाट पाहीन. असं भावपूर्ण दृष्टीनं माझ्याकडे रोखून पाहत उत्तर ती नक्कीच देईन. असला मूर्खपणा चालला होता माझ्या मनोराज्यात. आता मला असे वाटते मी मूर्ख होतो, वेडा होतो. तरी देखील रूपा मला आवडत होती. फार फार आवडत होती. तिच्यावरून मी आपला जीव ओवाळून टाकला होता. इतकी ती मला का आवडावी? याला काही कारण नव्हतं. कॉलेज युवकांच्या तर ती खिजगणतीतही नव्हती. लोकांना आवडावं, रुचावं असलं लावण्य तिच्यात नव्हतं. तरी देखील ती मला सुंदर वाटे यात शंका नाही. क्रीडांगणावर खेळाच्या सामन्यात ती धावू लागली म्हणजे मूर्तिमंत काव्य नाचू लागल्यासारखं मला वाटे. बाकी अजून असले शब्द ज्या अर्थी माझ्या ओठांवर घोळत राहिले आहेत त्या अर्थी माझ्यातला पागल आदमी अस्तंगत झालेला दिसत नाही. आता माझं लग्न झालं आहे. 2 मुलं झाली आहेत. तरी तिच्याबद्दलची माझी आवड 5 वर्षांपूर्वीच कुठेतरी भूतकाळात घोटाळत राहिली आहे. आता मला वाटतं मी तिच्याकडे गेलो नाही ही चूकच केली. कदाचित तिच्या वडिलांनी मला पसंत केलं असतं. निदान माझ्या मनातील भावना तरी तिला बोलून दाखवायला काही हरकत होती का? समजा मी तिला पसंत नसतो तर ती फार तर नाही म्हणाली असती. पण ते कसं शक्य होतं? मला खात्रीच होती की मी फक्त शब्द टाकण्याचं धाडस करायचा अवकाश तिनं माझ्या मागणीला नक्की रुकार दिला असता. पण माझ्याकडून काही तेवढं धाडस झालं नाही आणि ते धाडस करण्यापूर्वीच एक दिवस तिचं लग्न झालं आणि ती निघून गेली. गेल्या वर्षी मला कळलं म्हणजे अशीच उडत उडत बातमी कानावर आली.
तिच्या नवऱ्यानं तिला मारहाण केली आणि घरातून हाकलून लावले. त्यावेळी मी फार तडफडलो. 100 वेळा मनात देवाची प्रार्थना केली की ही बातमी खोटी असू दे. पण बस स्टेशनवर बस येऊन थांबली आणि मी भूतकाळातून जागा झालो. त्या मुली बसमधून उतरू लागल्या तेव्हा ती मला हसून म्हणाली, ताईची आणि तुमची भेट झाली? उद्या ताई माझी फी भरायला कॉलेजवर येणार आहे. तुम्ही कोणत्या बसवर आहात? माझी इच्छा नसताना माझ्या तोंडून शब्द गेले. 11:35च्या. चटकन नमस्कार करून ती निघून गेली. मग मला वाटलं की उगीचच तिला सांगितलं. आता उद्या ती भेटली म्हणजे काय बोलायचं तिच्याशी? काय म्हणायचं तिला? हसतमुखानं तिच्याशी बोलायचं का खिन्न मुद्रा करायची? तिच्याबद्दल हळहळ दाखवायची की? पण तशी वेळच आली नाही. दुसऱ्या दिवशी 11 वाजताच बस डेपोतून काढून स्टँडवर आणून मी उभी केली आणि मुलामुलींच्या येणाऱ्या घोळक्याकडे भिरिरी नजरेनं बघू लागलो. कालचा आमचा संवाद जगन्नाथनं ऐकला असावा. बस सोडायची वेळ झाली तेव्हा जगन्नाथ मला हसून म्हणाला, कोणाची वाट पाहतो आहेस रे श्याम? त्या कालच्या बाई तर मघाच गेल्या पहिल्या बसनं. मला जगन्नाथचा फार राग आला. मी म्हटलं, कुणी सांगितलं तुला मी तिची वाट बघतो आहे म्हणून? मी समोरच्या टॉवरकडे बघतो आहे घड्याळात किती वाजले म्हणून. असं म्हणून मी घंटी खेचली आणि बस कॉलेजच्या रस्त्याला धावू लागली. मला रागच आला होता. जगन्नाथाचा नव्हे, तिचा, रूपाचा. म्हणजे ती भेटल्यानं काही विशेष होणार असं नव्हे, पण मी आपला काल रात्रीपासून मनाशी घोळत बसलो आहे की उद्या ती मला भेटणार, उद्या ती मला भेटणार. आणि खुशाल ती पहिल्या बसनं निघून जाते याचा अर्थ काय? थांबली असती तर काय बिघडलं असतं? फी भरायला 5 मिनिटं उशीर झाला असता तर कोणता अनर्थ ओढवला असता? अशा विचारांच्या गुश्श्यात मी दारात उभा होतो. बस कॉलेजच्या आवारात आली. मुले मुली उतरून निघून गेली. मग मी पुन्हा बसमध्ये शिरलो. घंटी खेचली. रिकामी बस वळण घेऊन गावाकडे निघाली. तोच कालच्यासारखा आरडाओरडा व बस थांबवण्याचा इशारा कानी पडला. आज मी देखील बस थांबवणारच नव्हतो. रोज रोज काय हा फाजीलपणा? पण तेवढ्यात मी वळून बाहेर नजर टाकली आणि धावत येताना मला दिसली रूपा. अंगातलं सारं बळ एकवटून मी घंटी खेचली. बस उभी राहताच विस्मयानं मी दार उघडलं. रूपा आली. किती बदलली होती ती. किती पोक्त दिसायला लागली होती. पण तिच्या मुखावर तेच पूर्वीचे निष्पाप अल्लड हास्य खेळत होतं. बसमध्ये चढता चढता ती म्हणाली, तुमच्या बसची वाट पाहत केव्हाची उभी आहे मी इथं आणि मला न घेताच निघाला होता काय? म्हणजे काय? तुम्ही तर माझ्या बसनं गावातून येणार होता. छे, मला शाळेत जायला हवं नाही का 12च्या अगोदर? मग आमच्या संभाषणाचा ओघ बदलला. रूपा मला पुष्कळ काहीसे विचारू लागली. तिने माझ्या बायकोची चौकशी केली, मुलांची चौकशी केली. त्यांना एकदा भेटायचं ती म्हणाली. पण यात अपेक्षित असलेला मत्सर म्हणा किंवा विषाद म्हणा तिच्या मुद्रेत कुठेच दिसला नाही. मध्येच ती मला म्हणाली, तुम्ही आमच्या घरी काही आला नाहीत. मी मुद्दाम तिला टोचून म्हणालो, कशाला यायचं? तुम्ही आधीच लग्न करून मोकळ्या झालात. लग्नालाही आला नाहीत तुम्ही माझ्या. बाबांना किती सांगितलं होतं मी. रूपा अल्लडपणे म्हणाली. तिचं हे बोलणं ऐकून मी चकितच झालो. मी कडू शब्दात तिला म्हणालो, तुमचं लग्न ठरल्याचं मला कळलं आणि मी बदली करून घेतली. बदली करून घेतली? का म्हणून? तिच्याकडे रोखून पाहत मी म्हणालो, त्याचं कारण तुम्हालाही माहीत आहे आणि मलाही माहीत आहे. तिचा चेहरा एकदम गोरामोरा झाला. भयभीत झाल्यासारखी, गोंधळल्यासारखी तिची मुद्रा मला दिसली. गडबडीनं ती म्हणाली, छे, मला नाही काही माहिती. आणि मग ती गप्प झाली. तिची मुद्रा गंभीर झाली. क्षणभरानं पुन्हा हसून तिनं विचारलं, अजून किती दिवस आहात तुम्ही इथं? रुक्षपणानं मी उत्तरलो, पुन्हा बदली होईपर्यंत. तिनं पुन्हा विचारलं, मग तुम्ही आमच्या घरी याल? कशाला? बाबांना तुम्हाला एकदा पाहायचं आहे. आता काय पाहण्यासारखं उरलं आहे माझ्यात?
लग्न झालं, संसार झाला, फक्त मरण उरलं आहे. छे छे, असं बोलू नका तुम्ही. एकदम करुण मुद्रा करून ती म्हणाली. मला काय वाटलं कुणास ठाऊक. कसलं धाडस माझ्या अंगी आलं ते मला कळलं नाही. का वेडेपणा होता तो? स्थळ, काळ, प्रसंग मी सारं काही विसरलो. जगन्नाथाचे कान आमच्याकडे आहेत की नाहीत याचेही भान मला राहिले नाही. आणि मी एकदम विचारलं, अजून प्रेम आहे तुमचे माझ्यावर? त्याबरोबर तिची मुद्रा विस्मयचकित झाल्यासारखी मला दिसली. तिला धक्काच बसला असावा माझा प्रश्न ऐकून. ती म्हणाली, प्रेम? छे छे, भलतंच. तिचे शब्द ओठातच विरले. 1-2 क्षण तसेच गेले आणि मग ती हसू लागली. मोठमोठ्यानं हसू लागली. मी मात्र तसाच विषण्णतेनं तिच्याकडे पाहत राहिलो होतो. मग तिचं हसणं ओसरलं. ती मला म्हणाली, तुमचा गैरसमज झाला आहे माझ्याबद्दल. पूर्वी मी कधीही त्या भावनेनं तुमच्याकडे पाहिलं नाही आणि आता. किंचित अडखळतच ती म्हणाली, आणि आता पुरुष जातीचा जो अनुभव मला आला आहे त्यामुळे तसली भावना कुणाबद्दलही माझ्या मनात निर्माण होणार नाही. मी मुकाट्याने खिशातून सिगारेट काढली आणि धुराचे फवारे सोडू लागलो. माझ्या मनातल्या कोलाहलाची कल्पना तिला आली असावी. क्षणभर वाट पाहून तिने विचारले, तुम्ही बोलत का नाही? राग आला का तुम्हाला माझा? तिचा तो प्रश्न ऐकून माझ्या आजवरच्या पागलपणाचं स्पष्ट चित्र मला दिसू लागलं आणि मला हसू लोटलं. आता हसण्याची पाळी होती माझी आणि गंभीरपणानं बघण्याची तिची. माझं हसू ओसरताच ती म्हणाली, तुमच्याशी मी बोलत होते, तुमच्याकडे टक लावून बघत होते, तुम्हाला घरी बोलवत होते, म्हणून तुमचा गैरसमज झाला, होय ना? मी तिच्याकडे बघतच राहिलो. ती पुढे म्हणाली, त्याचं कारण सांगू? तुम्ही हुबेहूब माझ्या थोरल्या भावासारखे दिसता. माझा लाडका दादा, माझा प्रिय भाऊ 6 वर्षापूर्वी मुदतीच्या तापानं वारला. माझ्या बाबांचा फार जीव होता त्याच्यावर, म्हणून मी तुम्हाला म्हटलं की एकदा आमच्या घरी चला. तुम्हाला पाहिलं असतं तर बाबांना फार बरं वाटलं असतं. तुम्हाला पाहिलं, तुमच्या बोलण्या चालण्याची ढब बघितली की पुन्हा माझा दादा मला परत मिळाल्यासारखा वाटतो. म्हणून विद्युल्लतेचा आघात व्हावा तशी माझी स्थिती झाली. तेवढ्यात बस स्टॉपवर थांबली आणि रूपा माझा निरोप घेऊन निघून गेली. मी मात्र कितीतरी वेळ दूर जाणाऱ्या तिच्या मूर्तीकडे बघत राहिलो होतो. विस्मयानं, विषण्णतेनं की संभ्रमानं ते माझं मला समजत नव्हतं.